आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पुराणासी वाण श्रुती नेनते पार ते झाले साकार पुंडलिका ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप तुका म्हणे ज्याचे सनकादिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंगे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप ओम पारताय प्रतिबोधितां भगवताय नारायणे स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतां बुद्धवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी मन्मध्वा अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो माऊली रुक्मिणी ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पंढरीचा देव राजा दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देव राजा दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देव राजा दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देव राजा दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझिया पाया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी आता मज साय येते करावे देवा तुझी गे सेवा सकळ गोवा उगवणे तुझी गे सेवा सकळ गोवा उगवणे आता मज साय येते करावे देवा करावे देवा तुझी गे सेवा सकळ गोवा उगवणे तुझी गे सेवा सकळ गोवा आता मज साय येते करावे देवा तुझी गे सेवा सकळ गोवा उगवणे तुझी गे सेवा सकळ गोवा उगवणे आता मज साय येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
कीर्तनरूपी चिंतनाकरता निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, वारकरी तत्वाच्या माध्यमातून, वारकरी विचाराच्या माध्यमातून साध्यता प्राप्त करणारे, वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी कलशस्थानी सुशोभित असणारे जगमान्य संत किंबहुना जगमान्य संत किंबहुना संत मान्य संत, देवमान्य संत असे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणांचा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन आणि दर्शनाची पार्श्वभूमिका कुठे आहे याचं वर्णन करणारा अभंग चिंतनाकरता निवडला. विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्य विषय पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना तो पांडुरंग परमात्मा, तो पंढरीश परमात्मा कसा आहे, तो आनंद रूप आहे, नित्यमय आहे, निरामय आहे, अद्वैत रूप आहे असं वर्णन करत असताना त्या पांडुरंगाच्या स्वरूपाचं वर्णन सांगत असताना तुकोबाराय सांगतात, जर त्यांच्या दर्शनाची तादात्म्य किंबहुना त्यांच्या दर्शनाची तळमळ तुमच्या ठिकाणी होत असेल तर ते भीमा तीराच्या काठावर ते रूप तुम्हाला पाहायला मिळेल. ते हे समचरण जे पहिल्या चरणामध्ये वर्णन केलं ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तीरी विठ्ठल रूप. ज्या साधकाला विठ्ठल रूप पाहण्याची जिज्ञासा झाली त्या साधकानं पांडुरंगाबद्दल विचारलं का हो, त्या पांडुरंगाला त्या ठिकाणी कोणी आणलं, त्याचं वर्णन नेमकं कोणी कोणी केलं, त्याचं वर्णन 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. जे साध्य पुराणाला झालं नाही, जे साध्य वेदाला झालं नाही, ती साध्य एका पुंडलिक नावाच्या भक्ताच्या माध्यमातून या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि असं उभं केलेले साध्य, असा उभं केलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा संकाधिक लोकांच्या रात्रंदिवस ध्यानात आहे. आणि जो संकाधिक लोकांच्या रात्रंदिवस ध्यानात आहे ते आमच्या वारकऱ्यांचं कुलदैवत आहे. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तीरी विठ्ठल रूप. विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा पर्याय देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या नियमाप्रमाणे अभंगाचा शब्दशः अर्थ माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या दर्शनाचा माझ्या जीवनातला हा पहिल्यांदा जो सुयोग आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची परंपरा, वारकरी संप्रदायाचा वसा सांभाळत असताना, ती विचारधारणा जोपासत असताना या वर्षीचं, या सप्ताहविधीचं 11वं वर्ष आहे. आणि त्यामध्ये श्री संत श्री सद्गुरू श्यामनाथ महाराज या संस्थांमध्ये श्री संत सद्गुरू दास महाराज यांचं पुण्यस्मरण आहे किंबहुना पुण्यतिथी आहे. या निमित्तानं हे 11वं वर्ष आहे. आणि या 11व्या वर्षामध्ये या सप्ताहविधीमधील आजच्या सप्ताहविधीतील ही पहिल्या दिवसाचं कीर्तनाचं पुष्प हरिभक्त पारायण आमचे गुरुबंधू, आपल्या सर्वांचं अधिष्ठान असणारं, आपल्या भागाचं वैभव, आपल्या भागाचं भूषण असणारं, आम्हाला ज्यांच्याबद्दल सार्थ स्वाभिमान आहे, आमचे गुरुबंधू दादा महाराजाच्या वतीनं तुम्हा सर्व वारकऱ्याच्या दर्शनाचा सुयोग आहे. हे विठ्ठल हा सुयोग प्राप्त होण्यासाठी शास्त्र सांगते कोणत्याही गोष्टीमध्ये सुयोग किंबहुना योग प्राप्त होण्यासाठी दीर्घकाळाची प्रतीक्षा करावी लागते. आणि ही दीर्घकाळाची प्रतीक्षा करत करत 21 वर्षांना हा सुयोग लाभला गेला. विठ्ठल विठ्ठल पण 21 वर्षाने दादासाहेब आम्ही एकाच संस्थेमध्ये होतो आणि 21 वर्षाच्या नंतर हा सुयोग आमच्या पुण्याच्या माध्यमातून म्हणा किंबहुना संत महात्म्याच्या कृपा आशीर्वादाने म्हणा या ठिकाणी प्राप्त झाला. आणि सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे
की आल्याच्या नंतर आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे आमचे बाबा इथे बसलेले आहेत. आल्या बाबांचं दर्शन घेतलं आणि सगळ्यात मोठी प्रासादिक भूमिका माझ्या जीवनात प्राप्त झाली की बाबाचा आल्या हात माझ्या डोक्यावर पडला. ही सगळ्यात मोठी आशीर्वादाची भूमिका माझ्या जीवनात प्राप्त झाली. त्यानंतर आमचे अण्णाही आमच्यासोबतच होते. एवढंच आहे, आम्ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये होतो. आमचे अण्णासाहेब कॉलेजमध्ये शिकायचे आणि कॉलेजमधून जो वेळ मिळेल तो आमच्यासोबत घालायचे. तो काही पर्वकाळ आनंदाचा वेगळा होता. शेगावमध्ये आम्ही सोबत होतो, नंतर श्री क्षेत्र आळंदीमध्येही सोबत होतो. आणि हा सर्व आनंदाचा क्षण 21 वर्षाच्या नंतर पुन्हा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. हे माझ्या जीवनाचं परम उच्च कोटीचं भाग्य. विठाला विठाला कीर्तनाच्या साथीला, या सप्ताहविधीच्या साथीला अनेक दिग्गज महाराज मंडळी, अधिकारी मंडळी उपस्थित आहेत. एकाचं नाव घ्यायचं जरी ठरलं तर आपले 2 तास निघून जातील. सर्वच महाराज मंडळीच्या ठिकाणी मी नतमस्तक होतोय. दोन्हीकडचे मृदंगवादक, इकडे आमचे बाबा संदीप बाबा, या भागाचं वैभव, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तसेच आमच्या हिंगोली जिल्ह्याचं वैभव. अगदी कमी वयामध्ये वारकरी संप्रदायाच्या अवस्थेमध्ये, वारकरी लोकांमध्ये, वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये अगदी कमी वयामध्ये पखवाज क्षेत्रातून उत्तंग अशी भरारी साधून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वारकऱ्याच्या मनामध्ये ज्यांनी घर केलेलं आहे, ज्यांनी जागा प्राप्त केलेली आहे, आमचे लखन महाराज या ठिकाणी आहेत. तसेच उत्तम असे स्वरगंधर्व तिकडं आमचे मोठे बाबा आहे की नाही, ते मोठे बाबा हे शेजारची त्यांच्या हा मोठे बाबा, मी मोठेच म्हणतो. हां, मोठे बाबा, पलीकडचे बाबा, तुम्ही दोन्ही बाबा, तिकडे आमचे बापूसाहेब, तात्यासाहेब आहे की नाही, इकडे आमचे नामदेव महाराज, ते बाबा नाहीत, आमचे सासरे आहेत ते. विठाला विठाला दोन्ही बालदार चोपदार, सर्व टाळकरी, भविष्यकाळातले कीर्तनकार, भागवतकार, हे जे काही वारकरी मंडळी असतील सर्वांच्या चरणी, इकडं पेटी मास्तर, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचा वसा सांभाळणाऱ्या जिज्ञासू साधकाला पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आर्त भेटीच्या स्वरूपाचं वर्णन आपल्या शब्दमय वाङ्मयातून किंबहुना अभंगातून प्रतिपादन करतात. बघा कोण तुकोबाराय. जी तुकोबाराय वारकरी संप्रदायाला साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचवणार ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? ज्या तुकोबारायनी 5वा पुरुषार्थ साधला ती तुकोबाराय. जे मृत्यू लोकाच्या नियमाचं उल्लंघन करून मानव देह घेऊन वैकुंठ लोकाला गेले ते तुकोबाराय. विठाला विठाला वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी जो चमकणारा कळस आहे, जो झळकणारा कळस आहे ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन किंबहुना पांडुरंग परमात्म्याचा पत्ता अभंगाच्या माध्यमातून सांगतायत. वास्तविक तुकोबाराला हे सांगण्याचं ग्राह्य नाहीये, पण जे वारकरी संप्रदायाची वाटचाल करणारे साधक आहेत त्यांच्याकरता तुकोबाराय सांगतात. वास्तविक या अभंगातला शब्द न शब्द तुकोबारायच्या जीवनाशी अगदी मिळता जुळता नाही. तुकोबारायची अवस्था ही चौथ्याच्या पलीकडे गेलेली आहे. या अभंगातलं वाङ्मय, या अभंगातला शब्द, या अभंगातले चरण हे साधकासाठी ज्याच्या अंतकरणात पांडुरंगाबद्दल तळमळ आहे त्यांच्याकरता. विठाला खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाची वाटचाल त्या साधकाला शिकवत असताना सांगतात की जो परमार्थ तुम्ही आम्ही
ज्याच्या अधिष्ठानानं करतोय त्याची ओळख असणं गरजेचं आहे. आपण केलेला परमार्थ ज्या अधिष्ठानाच्या माध्यमातून करतोय त्या अधिष्ठानाची ओळख, त्या अधिष्ठानाचं ज्ञान, त्या अधिष्ठानाचं तत्वदर्शन आपल्या बुद्धीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्या अधिष्ठानाची ओळख म्हणा, त्या अधिष्ठानाच्या तटस्थ स्वरूपाचा परिचय म्हणा, त्या पांडुरंगाचा पत्ता म्हणा, अभंगाच्या माध्यमातून तो खूप बराय सांगतात. आणि वारकरी संप्रदायाचा नियम आहे, सप्ताहाचा पहिला दिवस असला स्वरूपाचं वर्णन सांगा, रूपाचं वर्णन सांगा, नामाचं वर्णन सांगा. आणि या नियमाला अनुसरून बघा पांडुरंगाचा पत्ता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माझा पांडुरंग परमात्मा कसा आहे. कारण परमार्थ करत असताना आपण ज्या अधिष्ठानाची चिंतन करतोय, ज्या अधिष्ठानाची सेवा करतोय त्याचं तादात्म्य, त्याचं स्वरूप लक्षात येणं गरजेचं आहे. जर परमार्थ करतच राहिलो आणि ते स्वरूपच लक्षात आलंच नाही तर आपला परमार्थ शून्य आहे. विठाला विठाला वास्तविक जोपर्यंत गर्भ हा आईच्या गर्भ अवस्थेमध्ये, जीव हा आईच्या गर्भ अवस्थेमध्ये आहे तोपर्यंत हा माया विरहित आहे. पण मृत्यू लोकामध्ये याचा आश्रय झाला, याला जन्म मिळाला की त्याला बंधन आहेत. आणि त्यावेळेसपासून परमार्थाची वाटचाल जो परिपक्व दशेनं करतोय त्याला स्वरूपाची ओळख होतोय. तो गोबरायनं सांगितलं गर्भ अवस्थेत आहे तोपर्यंत आपल्याला मम अवस्था नाही, पण गर्भाच्या बाहेर पडलो की बंधनामध्ये जीव गुंततोय, मायेमध्ये जीव गुंततोय. आणि मायेच्या रहित, बंधनाच्या रहित जो जीव पांडुरंगाची किंबहुना ज्या अधिष्ठानाची उपासना करतोय तो फलद्रूप आहे, तो परमार्थ स्वरूप आहे. बघा वास्तविक जीवाचा जर परिचय विचारला, जीव हा देव आहे, जीव हा देव आहे. पण अनेक इतर लोकांना विचारा तुम्ही कोण आहे, कोणालाही विचारा. इथं बसलेले बरेच पेटी मास्तर आपण भावबंदकीचे आहे म्हणून ना, तुम्ही कोण आहे, जीव आहेत म्हणतात. बरोबर आहे. चला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कीर्तनाची परिभाषा संत महात्म्यांनी आपल्या वाङ्मयातून सुरुवात केली. कीर्तन चांग कीर्तन होयांग हरी कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग वाङ्मय सांगताय कीर्तन चांग होय अंग हरी रूप. मग तुम्ही कोण आहेत? देव. देवाचा अंश आहे. पण एक प्रमाण सांगावं लागलं का नाही? थोडं माफी मागून बोलील. इथं मी उभा आहे म्हणून बोलतोय, बसलेला असलो तर इथंच झालं असतं. तुमचं मोह सेम आहे. विठाला विठाला देवाचा अंश आहे. याच्यापेक्षा तुमच्या माझ्यात देवाचा अंश आहे. अर्थात ममैवांशो जीव लोके जीवभूत तैसा हृदयामध्ये मी रामो. राम हा आपल्या जीवात आहे म्हणून आराम आहे. आणि राम हा सचितानंद स्वरूप आहे. बरोबर आहे. आता दुसरी बाजू राम आपल्या अंतकरणात आहे म्हणून आराम आहे.
राम हा सचितानंद स्वरूप आहे. राम हा आनंद घन आहे. राम हा चित घन आहे. पण आपल्या अंतकरणात असताना सुद्धा आपण सुखरूप आहे का? एकीकडं प्रश्नार्थक बोलतात सुखरूप ऐसा तुझे कोण सांगा सुखरूप ऐसा तुझा कोण सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा रूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी का तू माझ्या पांडुरंगा सारे का माझ्या पांडुरंगा सारे का हे सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी का तू माझ्या पांडुरंगा सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी का माझ्या पांडुरंगा सारी सांगा माझ्या पांडुरंगासारखा कोण सुखरूप आहे? कोण सुखरूप आहे? सांगा. जो सांगेल तोही सुखरूप होईल, असं बक्षीस देईल, तोही सुखरूप होईल. पण सांगा ना कोण सुखरूप आहे? मग असा पांडुरंग सुखरूप असणारा तुमच्यात माझ्यात आहे ना. मग आपण सुखी का दुःखी? बरोबर सांगा. जर सुखी म्हणसाल जो देखे सो दुखिया दुखिया बाबा नाण्याची एक बाजू कधी पाहायची नाही, नाण्याच्या दोन्ही बाजू तपासत चला. विठाला विठाला तुम्ही दुःखी आले का नाही म्हणायला. आता पहिला पूर्वार्थ ध्यानात घ्या. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. जे कीर्तन हरिरूपानं सर्व अंतकरणामध्ये ओतप्रोत भरलं त्याला दुःखाची बाधा काही करू शकत नाही. तो आनंद रूप. विठाला जीवाची अवदशा आनंद स्वरूपाला प्राप्त व्हावी याच्याकरता कीर्तनाचा नामचिंतनाचा प्रवाह. आणि या प्रवाहाच्या आश्रयानं जे जे साधक या आश्रयाला येऊन शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले ते सचितानंद स्वरूप झाले. राहिल्या त्या किरे गेले दिगंबरा विश्वर विभूती गेले दिगंबरा विश्वर विभूती राहिल्याच्या कीर्ती जगामात जगमात राहिल्याच्या कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्याच्या कीर्ती जगमात जगमात राहिल्याच्या कीर्ती जगमाती जगमाती. दोनच लोकांचं स्मरण या जगामध्ये चंद्र सूर्य तारा आहे. किंबहुना नसलं तरी घेतल्या जाईल जे सचितानंद स्वरूप झाले त्यांचं. आणि ती दशा करण्याकरता किंबहुना प्राप्त होण्याकरता त्या सचितानंद स्वरूप असणाऱ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख असणं गरजेचं आहे. जीवदशा संपवायची आणि देवदशा प्राप्त करायची त्याच्याकरता ही कीर्तनाची परंपरा आहे. हा संत महात्मे वेगवेगळ्या सिद्धांतानं वेगवेगळ्या दृष्टांतानं सांगतात. बघा जीव हा देवच आहे पण याला संसाराची बाधा ममत्व लागल्या कारणानं जीव नावाची दशा नाही त्या उपाध्या घेऊन बसली आणि त्याला दुःख बघावं लागलं.
नाहीतर सुखापासून जन्माला आलेला जीव दुःखी म्हणता कसं? कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, हे टाळ्या वाजवणं सुद्धा आनंदाचं प्रतीक आहे बरं. हे आनंदाजवळ घेऊन जाते आणि त्याच्याकरताच आपल्या तिकडं जायचंय म्हणून टाळ्या वाजवा, आहे की नाही? तात्याने सुंदर प्रमाण दिलं. कोठे जीव निराळा, कोठे अहो जीव आणि देव, जीव आणि देव एकच आहे, फक्त आवरण बाजूला करायचं. आवरण बाजूला केलं की ध्यानात येईल हा देव आहे. सांगू, मीठ पाहिलं तुम्ही? मीठ कोणतं बारीक नाही हा ते. हा मला सांगा, पाणी आणि मीठ वेगळं काही? एकच. चला, बऱ्याच दिवसाचा एका माणसानं, म्हणजे पूर्वीचा माणूस आहे, त्यानं एक 5-25 क्विंटल म्हणा, 5-25 किलो मिठाचे खडे आणले. तो जरा कलाकार माणूस होता, कारागीर माणूस होता. आणल्या त्याने ते मिठाचे खडे बसल्या बसल्या 4 चौघामध्ये गप्पाही मारणं चालू आणि ते खडे एकावर एक ठेवणं चालू. आणि असे एकावर एक ठेवता ठेवता त्या खड्याला असा आकार दिला. त्या आकाराचा प्राणी जसा हत्ती दिसतो तसा आकार त्या मिठाच्या खड्याला दिला. अर्थात मिठाची काय बनवली? हत्तीन बनवली. त्याच्यात एक तुमच्यासारखा आला, म्हणला का रे महाद्या, अरे तर कीर्तन ऐकायचं, काय बनवलं? हा चले बंद कर. ते म्हणे अरे या हत्तीनीचं काय करू? म्हणजे एक काम कर, कीर्तन ऐक. हे असं होतंयच बरं. थोडं माफ करा. मी बाकीच्याच सांगत नाही, पण माझ्या कीर्तनात नेमकं होतेच. साक्षीदार आहेत. विठाला विठाला कीर्तन होईपर्यंत करायचं. म्हणलं एक काम कर, जवळच एक तलाव आहे, तोपर्यंत हिला तलावात सोडून येऊ. कीर्तन आटोपलं की हिला पुन्हा हिच्या गळ्याला दोर बांधू आणि घरी घेऊन जाऊ. तोपर्यंत कीर्तना होईपर्यंत त्या हत्तीनीला ओढत तलावामध्ये नेलं. ही कीर्तनाला येऊन बसले. तुम्हाला काही वेगळं वाटायला का? खरं सांगतोय, खोटं सांगत नाही. कीर्तन पूर्ण झालं आणि कीर्तन आटोपल्याच्या नंतर पुन्हा म्हणला, ए माद्या हत्तीन. आणि गेले 10-5 लोक आणायला तिला. तलावाच्या जवळ गेले, तिच्या गळ्याला दोर बांधला आणि ओढत भूमच्या चौकात आणलं. नाही का बरं? अवस्था नाही बरं. तिची अवस्था बदलली का अवस्था तीच होती? बदलले. विठाला आपला नवीन परिचय, तसं काही राग मानू नका. अवस्था बदलली नाही, तिची अवस्था तीच होती. तिची अवस्था जी होती ती अवस्था पाण्याला भेटल्याबरोबर तिच्या ध्यानात आला, अरे मी तर हत्तीन नाही, मी तर मीठ नाही, मी कोण आहे? नवे सारी तानी राळे
माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया निराळे लवण मेळविता जळे या सिद्धांताप्रमाणे मिठाचा आकार जरी तिला प्राप्त झाला पण ज्या दिवशी ती खऱ्या स्वरूपाला ते मिठाचा आकार भेटला त्या दिवशी खोटा जी महाराज जी खोटी अवस्था होती जी खोटी व्यवस्था होती ती टाकून दिली आणि खऱ्या स्वरूपामध्ये एकत्रीकरण ते पाणी झालं. याचा अर्थ ते मीठ नव्हतं, अगोदर काय होतं पाणी होतं. याचा सिद्धांत असा आहे आपण जीव नाही, आपण कोण आहे देव. मी तव वासुदेव तत्वता मी तव वासुदेव तत्वता मी तव वासुदेव तत्वता मी तव वासुदेव तत्वता करो येईल विचारता करो येईल विचारता करो येईल विचारता करो येईल विचारता आहे सभाय संता आहे ठाऊक सभाय आहे ठाऊक सभाग्य संता आहे ठाऊक सभाग्य संता आणि कमाबुतागा आहे तुझा आणि कमाबुतागा आहे तुझा आणि कमाबुतागा आहे तुझा आणि कमाबुतागा वासुदेव करीतो बेरा वासुदेव करीतो बेरा वासुदेव करीतो बेरा वासुदेव करीतो वासुदेव करीतो बेरा वासुदेव करीतो बेरा वासुदेव करीतो बेरा वासुदेव करीतो बेरा वासुदेव तत्वता खरो येईल विचारिता आहे ठाऊक सभाय संता नाही आणि का तुझा वासुदेव तत्वता खरो येईल विचारिता आहे ठाऊक सभाय संता मी वासुदेव तत्वता पण हा मी जास्त लांबलचक घ्यायचा नाही मग वासुदेव नाही आहे की नाही. मी जास्त लांबलचक घेतला की वासुदेव नाही आहे की नाही. हो मी वासुदेव तत्वता कळो येईल. कोणाला विचारता ओ संत महात्म्याच्या सानिध्यामध्ये ज्ञानाच्या विचारधारणेमध्ये जीव आला रे आला की त्याला आपल्या जीवाची अवस्था लक्षात येते आणि जीवाची अवस्था लक्षात आलं की तो जीव ज्या जीवाचा अंश आहे त्याला भेटण्याकरता तळमळ करत असतो, त्याला भेटण्याकरता तळमळ करत असतो. आणि असेच तळमळ करणाऱ्या साधकांनी जगद्गुरु तुकोबारायचा परमार्थ पाहिला आणि जगद्गुरु तुकोबारायकडे आले. का हो तुकोबाराय तुम्ही पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करताय, तुम्ही सांगा ना तुमचा पांडुरंग परमात्मा कसा आहे. कारण परमार्थ करणाऱ्या जीवाची सुरुवात इथून आहे. सांगा. तुकोबारांनी त्या लोकांच्या मनाची अवस्था ओळखली. पण माफी मागतोय परमार्थामध्ये व्यवस्थेची गरज नाही. परमार्थामध्ये शरीराची व्यवस्था कशी आहे याची गरज नाही पण मनाची अवस्था कशी आहे याची गरज आहे. विठाला हे वारकरी संप्रदायामध्ये संत महात्मे पांडुरंग स्वरूपाला प्राप्त झाले. त्या संत मंडळीचं जीवन तुम्ही आपल्या डोक्यासमोर आपल्या बुद्धिकोशामध्ये आणा. व्यवस्थेपेक्षा अवस्थेला किंमत आहे. आजचा पहिला दिवस आहे. कारण मनाची एकाग्रता करत असताना त्या नामचिंतनाचं चिंतन करत असताना त्या नामाचं महत्त्व त्या नामाचं प्रतिपादन करत असताना शरीराचं घेणं देणं नाही. ती मनाची एकाग्रता आणि ती मन दृढ अंतकरणानं त्या नामचिंतनावर आलं रे आलं की मनाची अवस्था प्राप्त होते है की नाही. एक तत्व नाम दृढ धरी मना. आणि परमार्थामध्ये सगळ्या सकळ संत मंडळीनं मनाला विनंती केली. मनाला
प्रार्थना केली, मना ए मना आ मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई. राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, डोळे तुम्ही घ्या रे तुका, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पाहिजे राहे विठोबाचे पायी, सकळ संत मंडळीचा गाथा वाङ्मय तुम्ही उघडून पा, लक्षात येईल. मनाला विनंती आहे, मनाला प्रार्थना आहे, मना तेथे धाव घे राहे. हित कीर्तनात मनाची दुर्दशा आहे. आवरू विठला विठला विठाला विठाला विठाला. भजन शरीराचं नाही, ध्यान करू जाता मन हरपणे, ध्यान करू जाता मन हरपणे, ध्यान करू जाता मन हरपणे, ध्यान करू ध्यान करू जाता मन हरपणे, ध्यान करू जाता मन हरपणे, ध्यान करू जाता मन हरपणे, ध्यान करू जाता मन हरपणे. सगुण जहले गुणातीत, सगुण जहाले गुणताती, दान करू जाता मन हरपले, दान करू जाता मन हरपले, ध्यान करू जाता मन हरपले, ध्यान करू जाता मन हरपले. या मनाला गुंतवण्याची एकच साधना ध्यान. हा ध्यान. पण ध्यानाबद्दल बोलायचं झालं तर गीतेमध्ये ध्यानापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा सर्व कर्मफलाचा त्याग, त्यागात शांती, आणखी पुन्हा अवघड आहे ना. ही ज्ञान अभ्यासात ध्यानम विशेषते, ध्यानात सर्व कर्मफल त्याग, त्यागात अनंतरम. गेलं ध्यान बाजूला, है की नाही. ध्यान जर मनाला एकाग्र ठेवायचं असेल तर त्याच्या ध्यानात ठेवा. बघा ना तुम्ही, ती एकाग्र त्याच्या ध्यानात जर राहिलं तर या मनाला दुसरं काहीच आवडत नाही, है की नाही. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. न
नवलाची गोष्ट ऐका सखी बाई, नवलाची गोष्ट ऐका सखी बाई बाई. सगळ्याला सिद्धांत माहित आहे. मन देवाच्या नामचिंतनात अडकवलं आहे की नाही. ज्ञान देवा मौन जपमाळा अंतरी अंतरी. आपला जप उलट आहे. थोडं माफी मागून बोलील, अधिकार नाही. पण ज्ञानोपारायणं जपाची साधना कशी कराव याची तत्परता आपल्या हरिपाठात सांगितली. ज्ञान देवा मौन. मला सांगा, जप हा एकांतात असला पाहिजे का जप हा लोकांतात असला पाहिजे? थोडं माफी मागतोय. आपला जप जितका लोकांतात तितका जप मोठा. माफी मागतोय. जितकी गर्दी दिसली तितका आपण परमार्थ करण्याचं नामचिंतन करण्याचं आव्हान नाही लोकांना. लोक दिसली तितकी. थोडं माफी मागून बोली. हा, पण ज्ञानोबारायनं जपाची साधना सांगितली एकांतात. हो, मौन धरोनी अंतरी. हरी जपे सदा. श्री हरी जपे सदा सदा. सदा आपला सदा नाही. हा, ज्याचं नाव सदा जरी असलं तरी त्याचं जप सदा नाही. कदा कदा आहे. पण आपलं लोक पाहून रामकृष्ण हरी वाढायले की नाही. हा, कीर्तन करायला किती आवाज द्यायचा, पखवाजाला किती आवाज द्यायचा, गायन करायला किती आवाज द्यायचा, पेटीवाल्याला किती आवाज द्यायचा. हे कीर्तनकाराचा आवाज पाहून सिस्टीमवाल्याला कळालं पाहिजेत का नाही. हा, थोडं माफी आहे का नाही. तसं जसे लोक दिसतील तसा रामकृष्ण हरी जप वाढला. लोकांनाही वाटलं पाहिजे. तर काही लोक आपला परमार्थ लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं याच्यासाठी करतात, किंबहुना आपल्या वाईट अवगुणावर पडदा पडल्या जावा याच्यासाठी. काहीचा परमार्थ लोकांसाठी, काहीचा परमार्थ आपल्यासाठी, काहीचा परमार्थ आपल्या कुटुंबासाठी आणि काहीचाच परमार्थ देवासाठी. विठ्ठला विठ्ठला हरे विठाला विठाला हरे विठाला. ज्याचा परमार्थ हा देवासाठी, ज्याचा परमार्थ हा इतरांसाठी आहे. मला आत्ताही अजून ते दिवस लक्षात आहे. थोडं माफी मागून बोलतोय. मी स्तुती करतो अशातला भाग नाही. आम्ही आळंदीमध्ये असताना फार बिकट परिस्थिती होती. आता व्यवस्था झाली जरा. 25-30 हजार रुपये भरले की 2 वेळेस जेवायला, नाश्ता, सगळ्या गोष्टी सुविधा आहेत. आम्ही आळंदीला असताना दादासाहेब समोर आहेत. एक अशी ताडपत्री अशी मांडलेली होती. त्या ताडपत्री खाला आम्ही 32 विद्यार्थी होतो. पाऊस येऊ द्या, पाऊस आला की ताडपत्रीतून असं पाणी खाली यायचं. मधुगिरी मागायला आम्हाला एक कोयाडी नावाचं गाव होतं. कधी आम्हाला त्या कोयाडीमध्ये जाण्याचा प्रसंग टळल्या गेला तर खायचं काहीच नाही. थोडं माफी मागून बोलतोय. आणि आम्ही 32 जण आलो. आमच्या सगळ्याच्या आशा फक्त दादाच्या चेहऱ्याकडे राहायच्या. काही थोडं माफी मागून, मी स्तुती करत नाही, कारण दादाच्या पेटीत खायला काही ना काही असायचं हे आम्हाला माहीत असेल. आणि ज्या वेळेस निर्वाणीचा प्रसंग आला, थोडं का होईना पण 32 जणाला सामूहिकरित्या सारखं खायला दादाने आम्हाला द्यावं. क्या बात क्या बात क्या बात क्या बात. ही स्तुती नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आताही ते दिवस, त्या मधुगिरीचे दिवस काढले की आताही दादा आमच्या समोर आठवतात. मला सांगायचा मुद्दा आहे, बऱ्याच लोकांचा परमार्थ अरे स्वतःसाठी परमार्थ करणारे बरेच लोक दिसतील, पण इतरासाठी परमार्थ करणं ही संत मालिकेला अनुसरून आहे. सेवी तो हा रस वाटी तो आणि का घ्या रे वो नकारान भरे, घ्या रे हो नकारान भरे, घ्या रे हो नकारान भरे, घ्या रे हो नकारान भरे. देवी तो रसा वाटी तो आणि का घरे होऊन करान भरी, घरे होऊन करान भरी. हो देवी तो रसा वाटी तो
परमार्थाची वाटचाल आहे, हे परमार्थाचं अंग आहे. आणि ते परमार्थाचं अंग, ते परमार्थाची वाटचाल आपल्याला आनंद स्वरूप असे एक रूप करते. नामचिंतन लोकांसाठी नाही, नामचिंतन देवासाठी. देवासाठी घेऊन हाती भोगत दिला, हवगा भोगते दिला, हवगा भोगते दिला. देवासाठी घेऊन हवगा भोगते दिला, ते दिला, हवगा भोगते दिला. देवासाठी घेऊन अवघा भोगते दिला, हे अवघा भोगते दिला, अवघा भोगते दिला. भोग त्यागला ही पार्श्वभूमिका परमार्थाची आहे. संसाराच्या नावे घालून ही पार्श्वभूमिका आहे. आमचा परमार्थ भोगातून आहे आणि संत महात्म्याचा परमार्थ त्यागातून आहे. विठ्ठल त्यागातून परमार्थ असल्या कारणानं दीन रजनी झोपलं तरी तेच, उठलं तरी तेच, चाललं तरी स्वप्नातही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे. सोपानी पांडुरंग, सोपानी पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. पांडुरंग म्हणी. मग पांडुरंगापेक्षा मनी विठाला दुग्ध शकरा काय पांडुरंग म्हणलं की मनी बिन. हेच तर मोठं साधन आहे. मला सांगायचं तात्पर्य आहे आपला पांडुरंग लोकांमध्ये पण ध्यानात. एक जण जप करत बसला, एक जण जप, आता जप एकट्यात पाहिजेत. एकट्यात जप पाहिजे. जप करत बसला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्याच्यात त्याची घरातली धर्मपत्नी तिला कुठंतरी बाहेर जायचं होतं. तिनं सांगितलं एक काम करा ना मालक, मला दळण दळायला चक्कीवर जायचं. तुमच्याकडे चक्कीच म्हणतात ना. चक्कीवर जाय, काही ठिकाणी गिरण्या म्हणतात. चक्कीवर जायचं आहे. म्हटलं मग एक काम करा, मी दळण दळून येईपर्यंत तेवढं चुलीवर दुधाचं पातेलं ठेवलं, त्याच्याकडे ध्यान ठेवा. हे म्हणे अगं मी नामस्मरण मला माहीत आहे. आता घरच्या मंडळी सगळं माहीत असते काय. मी बंद करा म्हणत नाही, पण पातेल्याकडे ध्यान द्या. आता मला सांगा, पातेल्याकडे ध्यान आणि नामचिंतनात ध्यान, एका याच्यात दोन ध्यान जमतील का? एका म्यानमध्ये दोन तलवारी. पण बायकोनं सांगल्यामुळं करावं लागलं. यानं विचार केला काय हरकत नाही, दुधाचंही ध्यान ठेवील आणि नामचिंतनाचे ध्यान ठेवील आणि बाहेरून येणाऱ्या लोकांना मला पाहिलं पाहिजेत भजन करताना जप करताना त्याचंही ध्यान ठेवील. वट्यावर बसलं, ते वट्यावर बसलं आणि त्या वट्याहून बराबर चुलीवरचं पातेले दिसत होतं दुधाचं आणि येणारे जाणारे गलीतले लोकही दिसत होते आणि लोकांना हे दिसत होतं. म्हणजे एका कामात तीन कामं साधले पठ्ठ्यात. सुरू झालं, डोळे बंद केले आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मधामधात एक डोळा उघडून त्या पातेल्याकडे पाहू लागला. आतल्या पातेलं दिसलं, पुन्हा डोळा बंद करू लागलं. दुसरा डोळा उघड करून मला भजन करताना, मला नामचिंतन करताना कोण पाहतंय का ही पाहू लागलं.
येणाऱ्या जाणाऱ्याचं लक्ष खूप बारीक असते. थोडं माफी मागून बोलतोय. एरवी अज्ञानी लोकाकडं कोणी पाहायला रिकामं नाही, पण ज्ञानी लोकांचं कुठं चुकतंय याच्याकडं हजारो लोक डोळे देऊन बसलेत. विठाला विठाला पाहिलं लोकांना हे नामचिंतन करायला. पण काही लोकांच्या ध्यानात आलं हे पण काही लोक म्हणले जाऊ द्या, खोटं का होईना. हे माणसाला सहन झालं, पण त्याच गावातल्या एका बोक्याला सहन झालं नाही. बोक्या म्हणला गावातली माणसं सहन करतील, तो हा खोटा परमार्थ. मी जनावर आहे पण खोटा परमार्थ सहन करणार नाही. आज तर त्या नामचिंतनाचं एक तर काय खरं खोटं करूनच दाखवील. मार्लिन बोक्यान उडी घरात कोणाच्या, त्याच्या रामकृष्ण हरी म्हणणाऱ्याच्या. आणि यानं उडी मारली असा आवाज आला. एक डोळा उघडून पाहिला तर बोक्या दिसला. याला वाटलं बोक्या इथला जवळचा कुठला असेल. यानं थोडा आवाज वाढवला, रामकृष्ण हरी. बोक्या म्हणे मी इथला नाही, मी हिंगोलीकडचा आहे. आणि तू एकदा रामकृष्ण हरी म्हणायला मी जाणार आहे. हा, बोक्याची वाटचाल भांड्याकडं त्या दुधाच्या गेली चालली. यानं पाहिला आणि बापरे रामकृष्ण हरी म्हणलं तरी बोक्या जात नाही. आवाज वाढवला, रामकृष्ण हरी. बोक्या म्हणला मरशील फुकट, तू किती बोंबल. हा, शेवटी बोक्यानं आपली मान दुधाच्या भांड्यात घालायला सुरुवात केली. यानं विचार केला बाहेरच्या लोकांचं जे होईल ते होईल, जे म्हणतील ते म्हणतील, त्याचं काय घेणं देणं नाही. पण माझी धर्मपत्नी जी दळण आणायला गेली ती जर आली तर या बोक्याचं खरं. कारण त्या बोक्यानं मान घातल्यामुळं सांगितलं होतं ना. याला राग आला आणि रागाच्या भरात ज्या साधनानं देवाची प्राप्ती केल्या जाते ती माळ गळ्यात घालायची माळ वेगळी आणि जपायची माळ वेगळी. त्यानं अशी गोळा केली. त्याला माहीत होतं आता बोक्या 3 वेळा आवाज देऊन जात नाही. त्यानं ती माळ गोळा केली आणि मारली फेकून. माफी मागतोय. माळ ही देवाची प्राप्ती करून देणारी साधना आहे. ही माळ ही देवाची अतिशय प्रिय साधना आहे आणि ती प्राप्ती करून देणारी साधना त्यानं फेकून मारली. फेकून मारल्याच्या नंतर महाराज याचा दोष लागेल याचाही विचार नाही. तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग, तेथे कैसा पांडुरंग, तेथे कैसा पांडुरंग. तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग, तेही कैसा धामारंग, तेही कैसा धामारंग. तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग, पांडुरंग तेथे कैसा पांडुरंग, तेथे कैसा पांडुरंग, तेथे कैसा पांडुरंग. तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग, तेही कैसा पांडुरंग, तेही कैसा पांडुरंग. पांडुरंग 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 पांडुरंग. तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग. वा 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 वाजवा टाळ्या. तुका म्हणे अवघे सोंग. कीर्तनकाराने कीर्तन करताना ते सोंग होईल याची पार्श्वभूमिका ध्यानात ठेवून कीर्तन करावं. गायक असू द्या, वादक असू द्या, ऐकणारे असू द्या, ती सोंग होणार नाही याची दखल घेणं हे गरजेचं आहे. मारलीन माळ फेकून मारली. तुम्ही एखाद्या वेळेस बघा माळ अशी गोळा करून फेकून मारली, ती गोळा केली जाते, पण मारल्याच्या नंतर जशी जशी त्या दिशेनं फेकली तशी तशी ती अशी पांगलती. तिकडून भर असा आवाज आला इकडून आणि तिकडून बोक्यानं पाहिलं. असं काय येतंय आपल्याकडं असं पाहणं आणि ती माळ येऊन बोक्याच्या गळ्यात. पहिला परमार्थाचा आवडणारा जप करणारा हा बोक्या आणि दुसरा
आपल्या गळ्यात माळ पडली. आता मी झालो माळकरी, माळकऱ्याचा आवडणारा हा दुसरा बोक्या. विठ्ठल विठ्ठल. ते माणूस होता, हे बोके आहे. ते माणूस होता, बोके. आता याच्या गळ्यात माळ पडली आणि माळीचा गुण काही वेळापुरता का होईना पण जीवाला जाग्यावर आणतंय. ते जाग्यावर येत नाही तो भाग वेगळा, पण काही वेळापुरता का होईना पण ध्यानावर आणतंय. आणि त्या माळीनं तिचा गुण त्याच्या गळ्यात पडल्या पडल्या दाखवला. माळकरी माणसाला आता मांसाहार करता येत नाही. त्या बोक्याला कळालं. बोक्या म्हणला काय हरकत नाही, आता पंढरपुरा नेलं गुढी आणि असं फिरायला लागलो. माळकरी झालो, माळकरी झालो, माळकरी. आता त्याच्या गळ्यातली माळ घरातल्या 2-4 उंदराच्या पिल्ल्यानं पाहिली. आणि उंदराच्या पिल्ल्याला बिचारे ते साधे सुधे होते, नेमके हरिपाठ घेत होते, खोटं खोटं कीर्तन ऐकायला जात होते. काही काही महाराजाच्या पाया नेमकेच होते बिचारे. त्याला काय माहीत. आणि ते गेले नाही याच्या पाया पडायला. माळकरी आहे बिचारं. मोठी माळ गळ्यात आहे. पाया पडताना उंदराचे पिल्ल्यानं दर्शन घेतलं आणि ते उंदराचे पिल्ले आनंदानं त्या घरात उड्या मारू लागले. आनंदानं. का ज्याची भीती होती गेली ना, आता याच्यापेक्षा आनंद कोणता. आणि ते उड्या मारतात म्हणून उंदराच्या पिल्ल्याची मम्मी आली. ए ए ए बब्या, काय झालं उड्या मारता रे. म्हणले मम्मी पागी किती आनंदाचा दिवस आहे. म्हणजे झालं काय, अगं ज्याची भीती होती तो बोक्या आज माळकरी झालाय. म्हणजे होऊ दे ना, काय करायचंय. नाही म्हणले मम्मी तो माळकरी झाला, आता आपल्याला कुठंही निर्भयपणे फिरायला काही हरकत नाही. आता याची भीतीच नाही. याचीच भीती होती, आता याची भीतीच नाही. आणि त्या आईनं समजून सांगितलं, भाऊ तुमच्या पाया पडते, नळ्यात मरा. तुमच्या इकडे काय म्हणतात, बिळात मरा. भाऊ तुमच्या पाया पडते, बिळात मरा. हे माळकरी झालं नाही, हे केलंय. हे माळकरी झालं नाही, केलंय. या बोक्यावर भरोसा ठेवू नका. ही अर्ध्या सप्त्यातच माळ कधी काढून तुमचा सपा साठ करल. याचा आव आणि त्याचा आव, याला संत महात्मे एकाग्र अवस्था म्हणत नाहीत. आणि या नामचिंतनाच्या साधनेनं आनंद स्वरूपाशी आपण प्राप्त होत नाहीत. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर तुमच्या अंतःकरणात पांडुरंग असेल, तो आनंद चित्त स्वरूप असणारा पांडुरंग परमात्मा तुम्हाला सज्ञानतेची बुद्धी देईल. आणि त्या सज्ञानतेच्या बुद्धीनं तुम्ही माझ्याकडे आलेत, मी तुम्हाला पांडुरंगाच्या स्वरूपाचं वर्णन सांगेल. माझा पांडुरंग कसा आहे. अभंग. आनंदद्वय नित्य निरामय, आनंदद्वय नित्य निरामय, निरामय
तुकोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या तटस्थ स्वरूपाचं वर्णन सांगतात. जे निजध्येय योगी याचे आहे तो माझा सचितानंद स्वरूप पंढरीश पांडुरंग परमात्मा कसा आहे? तो आनंद रूप आहे. काही काही वस्तू आनंद रूप आहेत, पण ते आनंद रूप निरामय नाही, चिरकाल टिकणार नाही. पण माझा पांडुरंग आनंद रूप आहे. विष्णू सहस्त्रनाम नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये पांडुरंगाच्या विष्णू परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन आलं. आनंदो नंदनो नंद सत्य धर्मा त्रिविक्रम. आनंद, सुख, शांती, समाधान हे एका शब्दाचं वाङ्मय आहे का नाही? आनंद कधी होतो? कधी होतो आनंद? कधी होतो आनंद? मनासारखी गोष्ट झाली की अहो समाधान, संतुष्ट, चित्त समाधान झालं, शांतता लाभली की आहे का नाही? झाले समाधान. तुमचे देखील चरण आहे की नाही? हे चरण शब्द वारकरी संप्रदायात अत्यंत महत्त्वाचा आहे. पण कोणाचे चरण? एकानं मला प्रश्न केला, म्हणजे महाराज लोकांच्या पायाच का बरं पडतात? हे कळलं पाहिजेत बरं. ही परंपरा उगी चालत आली म्हणून नाही. बुक्का का लावतात, कंबर का बांधतात, फेटा का बांधतात, आहे की नाही? ह्या परंपरा आहेत का नाही? तसं महाराज लोकाच्या वारकरी संप्रदायात ज्येष्ठ अधिकारी साधकाच्या दर्शनाला किंबहुना त्याच्या पायावर डोकंच का टेकवतात? याचा जे तुम्ही शब्द रचना काढली चरण, कारण त्या साधकाचे चरण असतात म्हणून पाया पडतात. कारण चरणावर नतमस्तक झालं रे झालं की जीवनाच्या मागची दुःख व्याधी नष्ट होते. पण त्याचं चरण असलं पाहिजेत आणि त्याचेच चरण असतात ज्याचं वारकरी संप्रदायात आचरण. विठ्ठला विठ्ठला आनंद रूप आहे. आता ते कसं पाया पडतात त्याची भाग वेगळे. आता आपण अलीकडे वेगळं पाया पडायलो. काही लोक एक हाताने पाया पडतात. पाया पडण्याचे 3 प्रकार सांगितले. मस्तक हे पायावरी, दुसरं दंडवत, दंडवत घालतो का नाही? आणि तिसरं पाया पडणं सकाळी सकाळी जय हरी म्हणा, राम राम म्हणा, राधे राधे म्हणा, जे असेल ते. आहे का नाही? आहे का नाही? पडतात ना. एक जणांना मला म्हण, महाराज जेवताना लोक पाया पडतात, का बरं पडतात? तुमच्याकडे पडतात का जेव? जरा जरा संकोचितच सांगायले तुम्ही. पडतात ना. काही नका, आपण भाऊ आहे. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे, मी लहान आहे. आता मी इथं बोलतो, कीर्तन झाल्यावर तुम्ही मला बोला विठ्ठला विठ्ठला. विचार करा, कीर्तनात सगळ्याचा दृष्टिकोन तुमच्याकडं पाहण्याचा असेल तर ह्याच्यापेक्षा भाग्य कोणतं? विठ्ठला विठ्ठला. हा विनोदाचा भाग आहे बरं. जेवताना का पाया पडतात याचं उत्तर मलाही सापडलं नाही. म्हटलं मला येत नाही भाऊ. माझ्यापेक्षा कोणी चांगला असेल, अधिकारी माणूस असेल, मी त्याला विचारून सांगतो. आता जी गोष्ट येत नाही त्याच्यात नाही म्हणाल काय हरकत आहे? येते येते कशाला आव्हानायचं? म्हणलं येत नाही, विचारून सांगेल. ते म्हणे महाराज मी सांगू का? म्हणजे काय पुढच्याला ते पाया पडणार सांगते कमी खाय. नाही भाऊ हे सांगू नको. हा महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा भाव नाही. मला सांगायचं आहे माझा देव आनंद स्वरूप आहे. हो, माझा देव निरामय आहे. बघा देवाची उत्पत्तीच कशातून झाली? आनंद आद्वय अद्विती नावाची एक आई आहे. अद्विती नावाची एक आई आहे. कश्यप नावाचा एक बाप आहे, पण कश्यपाला 2 बायका आहेत, अद्विती आणि द्विती. द्वैतातून राक्षस लोकाचा जन्म आणि अद्वैतातून देवलोकाचा जन्म. विठ्ठला विठ्ठला. देवलोकामध्ये माझा देव
सार्वभौम देव आहे. बळिया माझा पंढरी माझा पहिला देव आहे, बाकी नंतर देव. हो, आनंद आद्वय नित्य नित्य आहे. काही देव शाश्वती नाहीत, नित्य नाहीत, वेळेच्या मर्यादित आहेत का नाही. पण माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा नित्य आहे. हो, निरामय निरामय. त्याला न भूतो न भविष्यती खंडना, जे निजध्येय योगी याचं आहे. असं अनेक प्रकारे तुकोबारायच्या शब्दाच्या माध्यमातून पांडुरंगाचं वर्णन सुरू झालं. आणि तुकोबाराय सांगतात, आणि तुकोबारायची वाणी साधकांना ऐकली आणि त्या साधकाच्या मनात तळमळ निर्माण झाली. का हो, त्या पांडुरंगाचं दर्शन आम्हाला जर घ्यायचं असं वाटलं तर आम्ही कुठं घ्यावं. अभंग ते हे समाचरण साजरे विठ्ठवारी, ते हे समाचरण साजरे विठ्ठवा. हो, ते हे समाचरण साजरे विठ्ठवारी, ते हे समाचरण साजरे विठ्ठवारी, ते हे समाचरण साजरे विठ्ठवारी, ते हे समाचरण साजरे समाचरण साजरे विठ्ठवा. ते समाचरण साजरे विठ्ठवा, ते समाचरण साजरे विठ्ठवा, समाचरण साजरे विठ्ठवा, ते समाचरण साजरे विठ्ठवा, ते समाचरण साजरे विठ्ठवा. भीमातिरी विठ्ठल रूप, पहा 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 भीमातिरी समाचरण साजरे विठ्ठवारी, हे समाचरण साजरे विठ्ठवारी, हे समाचरण साजरे विठ्ठवारी, साजरे विठ्ठवारी, हे समाचरण साजरे विठ्ठवारी, हे समाचरण साजरे विठ्ठवारी, हे समाचरण साजरे विठ्ठल रूप, ते हे समाचरण साजरे विठ्ठवारी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप, ते हे समाचरण साजरे विठ्ठवारी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप, ते हे समाचरण साजरे विठ्ठवारी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. ते हे समचरण साजरे विटेवरी. नामदेव बुवा, पहिला दिवस आहे. तो ती ते तो हा शब्द आला की व्याकरणाच्या संदर्भानं ते तो बघा, तो शब्द वारकरी संप्रदायाच्या अभंगात आला नाही. तो हा, तो हा, तो म्हणजे ज्याचं अगोदर वर्णन केलं तो, आणि आता ज्याचं वर्णन करतोय हा, तसं ते.
ते कोणते? जो आनंद रूप आहे ते, जे निरामय आहे ते, जे अद्वैत रूप आहे ते, हे रूप गोजिरे. ते रूप गोजीर आहे, पण ते गोजीर रूप भीमा नदीच्या काठावर आहे. ते हे समचरण साजिरे विठेवरी, पहा भीमा तिरी विठ्ठल रूप आहे. एक म्हणे चला, म्हणे तसं जमत नाही. त्याचं रूप पाहण्याकरता, त्याचं रूप मुखारविंदात येण्याकरता, त्याचं नामचिंतन आठवण्याकरता पुण्याच्या गाठी लागतात. नाही बहुता सुकृताचे राम हा उच्चार तरीच पैसे वाचे. राम हा उच्चार तरीच पैसे वाचे. अनंता जन्मीचे होय पुण्य, होय पुण्य. अनंता जन्मीचे होय पुण्य. राम हा उच्चार उच्चार तरीच पैसे वाचे. अनंता जन्मीचे होय पुण्य. राम हा उच्चार पैसे वाचे. राम हा उच्चार जन्मीचे होय पुण्य. होय जन्मीचे होय पुण्य. उच्चार राम हा उच्चार जन्मीचे होय पुण्य. मुखार विंदात येण्याकरता, कानानं ऐकण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागतंय. डायरेक्ट निघला रूप पाहायला सुंबळ्या. जमते का हो? जमते का? काही साधना लागेल काही. इथं तुम्ही आम्ही इथं मंडपात येऊन बसलो, ही एका जन्माची साधना नाही बापा हो. ही अनेक जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. विठ्ठली कृपा. त्यातल्या त्यात सतसंगतीच्या चरण रजाजवळ येऊन बसणं, याच्याकरता अनंत योनीची पुण्य आहे. विठाला विठाला. त्या ज्ञानाच्या माध्यमातून संत महात्म्याचं सान्निध्य तुम्ही आम्हाला लाभलं. हे आपलं परमोच्च कोटीचं भाग्य आहे. थोडं माफी मागतोय. इतर ठिकाणी कीर्तनं केली, असे 1000 कीर्तनं वेगळे, आणि संत महात्म्याच्या दरबारात कीर्तन केलं, हे परमोच्च कोटीचं भाग्य आहे. याच्यापेक्षा दुसरी प्रासादिक भूमिका कोणती आहे बापा हो? जी साधना आम्ही ज्ञानोबा तुकोबाराय समर्थ सद्गुरू गजानन महाराजाच्या दरबारात केली, ती साधना संत महात्म्याच्या दरबारात सेवा झाली की फलद्रुपतेला येते. हा सिद्धांत आहे. विठाला विठाला. देवाचं दर्शन घ्यायचंय, पुण्य लागेल. आणि ते पुण्य प्राप्त करण्याकरता एक तर तू पुण्यवान लोकांचं नाव घे, नाही तर ज्याचं दर्शन घ्यायचंय त्याचं नाव घे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे. नावे घेता नावे. भावे घेता सज्जनाची नावे. सज्जनाची नावे. येता सज्जनाची नावे. येता सज्जनाची नावे. भावे
वा वा वा, हे नवीनच लोक होते दर्शनात निघलेले. हे म्हणले देवाचं दर्शन करण्यासाठी आम्ही निघलो, सज्जन कसा ओळखता येईल आम्हाला? त्याच्यापेक्षा त्याचं भजन सांगा, त्याचं भजन आम्ही करू. सज्जन ओळखता येणार नाहीत, आणि सज्जन जर ओळखता आले तर महाराज त्या सज्जनाला सोडून आम्ही तिकडं जाणार नाही, कारण सज्जनाच्या जवळच कोण आहे? कोण आहे? जय हो. पापनाशे दरुजने क्या बात है? पापनाशे दरुजने पापनाशे दरु देवतया जवळी असे पापनाशे दरुजने दरुजने पाप. थोडं माफी मागून बोलतोय. असे प्रमाण जर सोडले ना, पाठचं तांबडं इथंच फोडतो मी. किती गाठीत हो. एक प्रमाण सोडलं, ते प्रमाण सोडता दुसरं प्रमाण लगेच येते. हा वा वा वा. नाही नका पाया पडू, मी नाही देत पैसे. काय हरकत नाही. आहे का नाही? घेता सज्जन, पण सज्जनाजवळ देव आहे का नाही? सज्जनाजवळ देव आहे. जे का रंजले गांजले त्यासी वागुले देव 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 तिथेच आहे. याच्या पलीकडं देव तिथेच आहे म्हणल्यापेक्षा सज्जनच देव आहेत, सज्जनच देव आहे. पण हे जरा वेगळ्या अवस्थेत सांगावं लागतंय. तुकोबारायला डायरेक्ट देव म्हणता येईल का? तुकोबाराय देव नाहीत, तुकोबाराय देव नाहीत. एकेकाळचा कट्टर विरोधक. हे सांगण्याच्या अगोदर देवाचं दर्शन घेणाऱ्याला कशाला थांबवायचे बिचाऱ्याला? ती निघली होती दर्शनाला, पण तसं दर्शन घेऊ नका, त्याचं भजन करा. म्हणजे कोणतं भजन? म्हणजे वारकरी संप्रदायात ते भजन म्हणतात कीर्तन संपदा. कोणतं? अशा हातवर करा. आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे ना, हात. हे भजन म्हणल्याशिवाय देव दर्शन देत. हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा संत महात्म्यानं संत महात्म्याबद्दलच सांगितलं, काय हरकत नाही. आपल्याला मोठे म्हणल्यापेक्षा आपल्यापेक्षा आपला आनंद काळ जो विरोधक होता, कट्टर दुश्मन होता, त्यानं जर म्हणलं तर मग जरा बरं वाटतंय. थोडं मी सांगतो पुढं, तुम्ही लागू नका तयारीला. हा देवते संत हा भंग कोणाचा आहे? हा इथं तुकोबारायचं चाललंय, पण एकेकाळी तुकोबा तुकिता तुलने से ब्रह्म तुकाशी आले. गीता तुलने से ब्रह्म तुकाशी आले. मनोन रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सचिदानंद मूर्ती पाय दाखविया. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा मूर्ती पाय दाखविया. बक्षीस न्यायचं असलं तर उत्तम मध्यम असे 3 प्रकार पडतात. पण पहिलं हल्लं मोठे पण तुमच्यासाठी आहे अजून. तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा हे तुझा तुका विष्णू नाही तुला. हे तुझा विष्णू नाही तुझा. मन रामेश्वर भक्त तिचा
नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा 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 आता पुन्हा आहे काही तुकाराम 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 नाम घेता का पियाम नाम घेता का पियाम नाम घेता का पियाम धन्य तू गोवा समार्थ धन्य तू गोवा समार्थ धन्य तू गोवा समार्थ धन्य तू गोवा तिन्ही चारी प्रमाण एका साखळीत आहेत हे का नाही ऐक नाही तुकाराम तुकिता तुळशी ते रामेश्वर भट्ट विषय फक्त विष्णू नाही दुजा तुकाराम महाराज आणि विष्णू परमात्मा वेगळे नाहीत वेगळे नाहीत फक्त तुकोबारायनं स्वतःला मी विष्णू आहे असं नाही म्हटलं पण कट्टर विरोधक असणाऱ्या शास्त्रीनं सांगितलं तुकोबारायनं उलट सांगितलं आम्ही वैकुंठवासी मला निरोप घेऊन पाठवलं आम्ही तिथल्लीच आहे असं तुकोबारायनं बऱ्याच अभंगात पण काही काही वारकरी संप्रदायात राहून आपलेच पाय खेचायच्या मागे आहेत बापा थोडं माफी मागतोय ज्यानं माझ्या तुकोबारायावर संशय धारण केला त्यानं स्वतःच्या बापावर संशय धारण केला काय कोण म्हणतंय तुकोबाराय वैकुंठातले कोण म्हणतंय तुकोबाराय मानव देह घेऊन निजदामा असे बरेच लोक आहेत तुम्ही जगद्गुरु तुकोबारायचं चरित्र वाचा थोडं माफी मागतोय चरित्र वाचा तुकोबारायची धर्मपत्नी थोडी स्वभावानं भांडकुदळ होती 2च मिनिटात सांगतो थोडी पांडकुदळ होती पण तुकोबारायच्या पत्नीचा नियम होता मालक जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या जेवत नव्हत्या थोडी तोंडानं फटकळ होत्या का संसाराचं वाटोळं केल्यावर कोणत्या बायकोला चांगलं वाटलं हा हे बा रात्रंदिवस विठ्ठल 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 ओ शेवटी तुकोबारायची पत्नी एक दिवस तुकोबारायला म्हणली का हो मालक धनी तुम्ही पांडुरंगाचं भजन करताय सकाळीच आंघोळ केली की विना घेऊन डोंगरावर निघून जाता तुमच्या न्याहारीची व्यवस्था जेवणाची व्यवस्था मला लावावं लागते वन 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 या डोंगरावर फिर त्या डोंगरावर फिर त्या डोंगरावर फिर अहो सांगून जात जा ना इतक्या जोरात नाही बोलली हे आताचे बोलतात थोडं माफी कीर्तनकार कीर्तनाला जरी चाललं तर घरी सांगून जावं लागतंय तुकोबाराय म्हणले मी भजन करायला चाललो हे सांगून जाण्याची पद्धत भजन करणाराची नसते म्हणे मी भजनासाठी म्हणणं माझा पातिव्रत्य नियम मागे राहू नये तुमच्या भजनावर मला काय घेणं मी तुमचं सांभाळा मी माझं सांभाळते आणि हा नियम जर प्रत्येकानं लागू केला तर सगळं सांभाळलं जाईल पण आपण आपलं न सांभाळता दुसऱ्याचं सांभाळायला पाहतो म्हणून भानगडीत पडतो ते तुकोबाराय म्हणले काय हरकत नाही मला माहित आहे तू जेवणासाठी म्हणतेस ठीक आहे अगं सोपं आहे मी ज्या रस्त्यानं जाईल डोंगर 3 आहे भंडाऱ्या आणि गोराडेश्वर हा गोराडेश्वर मी ज्या रस्त्यानं ज्या डोंगरावर गेला असेल तिथं 3 रस्ते आहेत ना 3 डोंगरावर जाणारे तिन्ही रस्त्याला एकदा कान लावून पाय ज्या रस्त्यानं मी गेलो माझे पाय चालत गेले त्या रस्त्याचे दगड विटा माती जे काही असेल ते काय म्हणतील विठ्ठल काय म्हणतील
आताच्या महाराजांना आताच्या कीर्तनकारांना जर असं बायकोल जर सांगितलं फक्त डोळ्यासमोर आणा माहित आहे तुकोबारायच्या पत्नीला या शब्दावर ठामपणे विश्वास होता. एक ब्र शब्द बोलला नाही. बायबापण चरित्र वाचा. ठीक आहे सोय झाली. तिला वाटलं आणि उद्या आयुष्यातला पहिला दिवस माझ्यासाठी माझ्या धन्याला माझ्या मालकाला वेळेवर न्याहारी नेईल. आनंदाचे अश्रू डोळ्यात आले. सकाळी माय पटकन उठली, स्नान उरकलं आणि मालकासाठी योग्य ती न्याहारीची सोय करायला सुरुवात झाली. तुकोबाराय गेली डोंगरावर. सुंदर प्रकारचे भाकरी तयार केली. काय भाजी मीठ काय असेल मिरची असेल ती बांधली. पाण्याची जारी घेतली. डोक्यावर ते महाराज ती काय असेल टोपली म्हणा काय असेल त्या काळात ती घेतलं आणि निघली डोंगरावर. 3 रस्ते लागले. सांगितलं माझ्या मालकानं कान लावून बघ. डोक्यावरची टोपली खाली ठेवली आणि तिन्ही रस्त्याला तुकोबारायच्या पत्नीनं कान लावून बघितला. काय ऐकू आलं असेल? काय ऐकू आलं असेल? विठ्ठल विठ्ठल माफी मागतोय. कान लावल्याबरोबर ज्या रस्त्याला ज्या मातीला ज्या दगडाला माझ्या तुकोबारायच्या पायाचा स्पर्श झाला दादा हो, ते दगड माती विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले. आमचं आयुष्य तुकोबारायच्या अभंगाला शिवून चाललंय पण अजून आमच्या जीवनात परमार्थ अजून फलद्रुपता नाही. हे आमचं पाप आहे. विठ्ठल विठ्ठल झाली ती दगड विठ्ठल महाराज माती. आणि पत्नीच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तिच्या ध्यानात आलं आज माझ्या मालकाचा सार्थ स्वाभिमान मला वाटतंय की माझ्या मालकाच्या पायाखालची माती विठ्ठल म्हणते. आणि त्या आनंदाच्या भरात लगबग 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 रायाची नाही निघली. डोळ्यात अश्रूच आहेत आणि चालता चालता रस्त्याकडे ध्यान नाही. ध्यान कोणाकडं? मालकाला आता वेळेवर न्याहारी देईल. आणि एक पायात एक महाराज असा येड्या बाबळीचा काटा रस्त्यात होता आणि तो पायात टोचला. जसा रुतला तसा आरपार गेला आणि मोठ्यानं आवाज काढला धनी. पडली टोपली खाली. झारी एका बाजूला भाकरी एका बाजूला आणि बाईच्या डोळ्यातलं पाणी अश्रूचं महाराज एका बाजूला. पाहते काटा आरपार पायात टोचल्या गेला. कुठंतरी लंगडत एका बाजूला महाराज माय बसली आणि पायात काटा शोधू लागली. दिसच न काय करावं. काटा काढल्याशिवाय चालता येत नाही. काटा काढल्याशिवाय तुम्हाला येताना सकाळी बुडला नाही काटा. सगळ्या रस्त्यानं तुम्ही जिथं गाडीतून उतरलो तिथं लंगडतच आले का नाही? मी म्हणलं आता उद्या काढा काटा. काय करावं? कासावी जीव झाला. काट्याचं देहभान नाही ध्यान मालकाचं. आणि तेवढ्या डोंगरात घुंगराचा आवाज आला. घुंगराचा काठील घुंगर होते. छमछम छमछम छमछम. हा कशाचा बरं आवाज? आणि आई साहेबांना पाठीमागं पाहिलं तर एक 8 वर्षाचं सुंदर सावळं पोरग मुलगा, खांद्यावर घोंगडी, हातात काठीच्या वरच्या बाजाला ते घुंगर होते आणि अशी काठी वाजवू लागलं. कोण रे बाळा तू? मी तर गुरुचा. माणूस संकटात असते त्या टायमाला माणसाला पुढचा इतिहास ध्यानात राहत नाही आणि माईच्या ध्यानात नाही. या डोंगरात चिमणी पाखरं दिसणत आणि गुरं कशाचे मरायला आलेत. हिच्या काटा होता बुडलेला. म्हणे कारभार काय करतो? म्हणे गुरुचा अर्थ. म्हणे माय काय झालं? अरे काटा रुतलाय. आलं ते पोरग जवळ. माय मी काढू का? पाहिलं त्या लेकराकडं आणि मायनं सांगितलं बाळा काटा तुला निघणार नाही. काटा मलाच दिसत नाही, निघणार नाही. माय मी बऱ्याच लोकांचे काटे. या काट्याची कुठं गोष्ट घेऊन बसली? काढू तर दे माय. आणि काटा काढण्यासाठी माझ्या तुकोबारायच्या धर्मपत्नीचा पाय जगाच्या मालकानं कुठं घेतला? ज्याचा काटा काढायचा आहे ना
तुम्हाला मग काटा काढायचा का? मी काढू का तुमचा? आता काढला म्हणा, आता कुठं राहिला? त्याचा काटा काढायचा, त्याचा पाय आपल्या गुडघ्यावर घ्यावा लागते. तो काटा जर नाही, बरेच असे काटेत लावल्याशिवाय दिसत नाही, लय बसतात आड. बरेच काटे असे आहेत दिसतच नाहीत, पण त्याच्या नजरेतून चुकल का हो? सांगा. माझ्या तुकोबारायच्या धर्मपत्नीचा पायातला काटा दिसावा म्हणून. आता त्याला दिसत नाही अशी वस्तू नाही, पण हे बाह्यरंगानं जगाच्या मालकानं तोंडात बोट घातलं, तोंडातली थुकी काढली आणि त्या पायाला लावली. वारंवार देव पायाला बोट लावायचा, तोंडाला बोट लावायचा, पायाला बोट लावायचा, तोंडाला बोट लावायचा. कशासाठी? देवईची रज. कशासाठी? नुसतं चरणाचा रज जगाच्या मालकाला चाखता यावा. आपण जो गंध लावतो ना, हा सुद्धा संत महात्म्याच्या पायाचाच रज आहे. जगाचा मला तो सांगायचा नाही इतिहास. पाहिला आणि काटा कधी काढला आईच्या ध्यानात नाही. काढला, हो काढला. असे बरेच उदाहरण आहेत. तुकोबारायच्या अभंगाच्या वह्या पाण्यात टाकल्या. कोणी? रामेश्वर भट्टन. त्या वह्या वर येऊ नयेत म्हणून दगड बांधून टाकल्या. 13 दिवस तुकोबारायची मुलगी जेवली नाही, तुकोबारायची पत्नी जेवली नाही, तुकोबाराय जेवले नाही. वह्या जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत धरणं मांडलं. 13 दिवस पाण्यातल्या वह्या कोण सांभाळल्या? इथं जगाचा मालक माती लागाव, रज लागाव म्हणून काट्याचं निमित्त आहे. आणि पाण्यातल्या वह्या कोण सांभाळल्या? 13 दिवस कोण सांभाळल्या? देवा. एवढं सांगा. कोण सांभाळल्या? नक्की देवाने? चला बापू, काय हरकत नाही, मी तुमचा नातू आहे. तुम्ही म्हणतात देवाने सांभाळ्या, पण याला विरोध आहे माझा. म्हणजे असं आपण जवळ आहे म्हणून नाही, बरं काही संबंध नाही. पण तुकोबारायचे चरित्र वाचा. देवाने नाही सांभाळ्या, देवाच्या बायकोन सांभाळ्या, लक्ष्मीनं सांभाळल्या. तुम्ही चरित्र वाचा. लक्ष्मीनं त्या वह्या सांभाळल्या. 13 दिवस पाण्यात बसून. जगाची मालकीन अभंगातलं एक अक्षर इकडं तिकडं जाऊ नये याच्याकरता 13 दिवस पाण्यात बसून राहते. देवानं सांगितलं, अभंगातलं अक्षर जर बाजूला गेलं, तू म्हणतेस ना मला तुमच्या सांतूची सेवा घडाव, कर सेवा, पण मी म्हणतो तोपर्यंत वर येऊ नको, बस खाली. 13 दिवस तुकोबारायच्या वया सांभाळ्या. थोडं माफी मागतोय आम्ही. 25 वर्ष असं म्हणू नये तुमच्यासमोर, थोडं माफी मागतोय. 50 100 वर्ष झाले कीर्तन करतो आम्ही. एखाद्या वेळेस आम्ही कीर्तनाला जाता जाता आमच्या घरच्या बायकोला सांगू द्या, मी कीर्तन येईपर्यंत तू पाण्याच्या हौदात बस. थोडं माफी मागतोय. ज्या तुकोबारायच्या अभंगावर आम्ही कीर्तन करतोय त्या थोडं माफी माग, त्या कीर्तनाच्या माध्यमातून आमचा उदरनिर्वाह आम्ही आयुष्यभर भागवतोय, तरी सुद्धा आमची धर्मपत्नी ऐकायला तयार नाही. जगाची मालकीन हे काम करते, त्या तुकोबारायचा अवतार काय असेल? विठाला 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 विठाला. काही भाग सांगायचं नाही. काटा काढला आणि मग सांगितलं, बाळा तू जाय बाजूला. घेतली भाकरी, ठेवलं ते गाठोडं टोपलीत, पण पाण्याची झारी पाहिली. पाणी पूर्ण काय झालं. पुन्हा ती रडू लागली तुकोबारायची पत्नी. आता पुन्हा ते बाळ आलं. म्हणले, माय आता काय झालं? म्हणले, बाळा भाकरी आहे पण पाणी नाही. गेल्या गेल्या माझ्या धन्याला हात धुण्याकरता, चूळ भरण्याकरता पाणी लागल, पाणी नाही. आणि एवढ्या मोठ्या डोंगरावर मी पाणी कुठून आणू? पुन्हा ते बाळ म्हणलं, माय मी देऊ का पाणी आणून? मी देऊ पाणी आणून? संकटात माय होती. मालका पुढं काही कळालं नाही. झारी देवाच्या हातात दिली. देव एका झाडाच्या आडोशाला गेली आणि ती झारी भरून आणली आणि दिली हिच्या हातात. हिनं घेतली, टोपलीत ठेवली, तुकोबारायकडे गेली. चिचेच्या झाडाखाली तुकोबाराय भजन करत होते. बायकोच्या महाराज येण्याचा काय जे असेल, पायाचा आवाज म्हणा, बोलण्याचा आवाज म्हणा, ओळखला. भजन बंद केलं. आण पाणी, हात धुतले, तोंडात पाणी घेतलं, चूळ भरली आणि चूळ भरल्या भरल्या ते चूळ भरलेलं पाणी बाहेर फेकतात का आत घेतात? बाहेर फेकतात. चूळ भरलेलं पाणी हात धुताना असं
गुळणा करतो ना पण ते बाहेर फेकतात का आत घेतात? बाहेर फेकतात. हां बाहेर फेकायचं होतं, पण तुकोबारीने ते पाणी आत घेतलं आणि तिला सांगितलं, आवले खरं सांग, तुला रस्त्यानं कोणी भेटलं होतं का? ती म्हणे, मालक ते रस्त्याचं जाऊ द्या, आज तर पहिलंच वेळेवर तुम्हाला न्याहारी आणत होते, येता येता उशीर झाला, जेवा मग सांग, पहिलं सांग रस्त्यानं कोणी भेटलं होतं का? म्हणे भेटलं होतं एक पोरगं 8 वर्षाचं. अगं ते पोरगं नव्हतं, मग हे पाणी कुठून आणलं तू? हे त्या पोरानंच आणलं म्हणे, हे त्या मग तुकोबा रडायला लागले. नवरा एकदम रडताना बायकोनं पाहिलं, नेमकं झालं काय? आवले मी भजन करू करू परेशान आहे, ज्या देवाचं भजन करतोय ते पोरगं नव्हतं, ते माझा पंढरीचा पांडुरंग होता आणि ते पाणी वैकुंठातलं होतं. कुठलं होतं? बायको आली ना पुन्हा ध्यानावर, खोसला कंबर पदर कंबरेला, आला का तुमचा इठ्या पुन्हा? खरं सांगतो आवले, हे जे पाणी आहे ना वैकुंठातले, कारण या पाण्याची चव मला चांगली माहीत आहे. ज्या अर्थी तुकोबाराय आपल्या पत्नीला सांगतात या पाण्याची चव मला चांगली माहीत आहे, त्या अर्थी तुकोबाराय वैकुंठातले. विठ्ठला विठ्ठला ते हे समचरण साजरे विटेवरी, पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. त्या विठ्ठल रूपाचे अनेक तत्वदर्शिकतेच्या माध्यमातून अनेक महाराज विचारधारणा सांगता येतील. मग तो देव कोणी इथे आणला? पुराणाला जो साकार झाला नाही, वेदाला ज्याचं वर्णन करता आलं नाही, श्रुती निनती म्हणता म्हणता थांबल्या त्यालाही वर्णन करता आलं नाही, ते एका पुंडलिक नावाच्या भक्ताच्या माध्यमातून सार्थ झालं. ते झाले साकार पुंडलिका. तुका म्हणे ज्याचे संकाधिक ध्यात, रात्रंदिवस संकाधिक मुनी ज्याचं अहोरात्र चिंतन करतात, ते ध्यान आमच्या संत महात्म्याचं, आमच्या वारकऱ्याचं कुलदैवत आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, आणि ते कुलदैवत असणारं वारकऱ्याचं ते हे समचरण साजरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. माझ्या बुद्धीमध्ये प्रमाणे अभंगाचा शब्दशः अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं काही मत नाही, असा काही माझा दावा नाही. बरेच सुज्ञ लोक, महाराज लोक, अधिकारी इथं बसलेत, बऱ्याच वेळचं 20 मिनिटापासून माझ्याकडं पाहिलेत, काही काही मोठाळे डोळे करून पाहिलेत. थोडं माफी मागतोय, जे माझ्याकडं पाहिलेत मी त्याच्याकडं पाहिनं, ते माझ्याकडं कशासाठी पाहिलेत मला त्याचं तात्पर्य लक्षात आलं. 20 मिनिटं झाले पाहिलेत, बंद कर. पण मला बाबांनाच येता येता सांगितलं होतं, थोडं माफी मागतोय. बाबाच म्हणले 20 मिनिटं नाही, अर्धा घंटा जास्त झालं तर काय हरकत नाही. मी त्यांच्यामुळं थोडा 20-1 मिनटं तुमचे जास्त घेतले. तसं मी काही जलातून आलो नाही, हे की नाही. आता एवढे लोक म्हणल्यावर त्याच्यामुळं चला म्हटलं आता पुन्हा काय सांगावं. तुका म्हणे मज न घडता सेवा, पुढचं काय सांगावं. जे आहे ते त्या संदर्भातून एक 20 मिनटं तुम्हा सर्व वारकऱ्यांचे मी बोलण्याच्या ओघातून जास्त घेतले, त्याबद्दल तुमच्या चरणाच्या ठिकाणी क्षमत्व मागतोय. बोलण्याच्या ओघातून काही चुकीचे अपशब्द बाहेर पडले असतील तर तो माझा वाणीचा दोष आहे. चांगला असेल समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा असेल, ज्ञानोबा तुकोबारायांचा असेल, बाबांच्या आशीर्वादाच्या भूमिकेतून आम्ही बोललो आहे. कारण बाबा ज्याही वेळेस दादासाहेबांना घेऊन तिथं शेगावला येत होते, आम्हाला पक्क अजूनही आठवते. आम्ही त्या वॉटर सप्लायमध्ये होतो, दादासाहेबाला घेऊन आले की आमच्याजवळ एकच आशा असायची की आता आपले काही दिवस आहेत, काही भागाभागी होतील. तिथून पुढं काही दिवस दादासाहेब शेगावात राहिले, नंतर आळंदीत गेलो. आम्ही शेगावची भूमिका पूर्ण केली, आळंदीत गेलो, तिथे आमच्या गाठीभेटी झाल्या. आणि त्या पार्श्वभूमिकेतून आज तब्बल 21 वर्ष झाले, आज 21 वर्ष झाले. बघा आम्ही 98-99च्या दरम्यान तिथे होतो. त्यावेळेसपासून दादासाहेबांची मदत 2-4 वेळा आम्हाला गाठभेट झाली. वारंवार तसं फोनावर आमचं बोलणं असतंय, पण जास्त आमच्या अण्णासाहेबाची भेट नव्हती. अण्णासाहेब अगदी असं म्हणायला काय हरकत नाही, दादासाहेब थोडे वरिष्ठ आहेत, पण अण्णासाहेब अगदी लंगुटिया. येता येता अण्णासाहेबांना मला वाटतं एक इरंगुळा काढलाच, चाटा मारणार, येतोय का नाही म्हणे.
म्हणजे आमचे ते याच्यातले दिवस आहेत. मी आल्याच्या नंतर आमचा बराच संवाद झाला. पण हे सगळं पाहून असं शास्त्र आहे, लंगोटी यार भेटला, गुरुबंधू भेटला, याच्यासारखं परम उच्च कोटीचं सुख होतच नाही. आणि ते आज बाबाच्या आशीर्वादानं, संत महात्म्याच्या कृपेनं माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. मी बाबाच्या चरणी, सद्गुरू दास महाराजाच्या चरणी, या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या चरणाच्या ठिकाणी हीच प्रार्थना करतो. असंच चिंतन किंबहुना असंच कीर्तन सेवा, असंच तुमच्या सर्व वारकऱ्यांच्या दर्शनाचा सुयोग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त करून द्यावा, एवढीच प्रार्थना आहे. पुनश्च एकदा सर्व महाराज मंडळीची क्षमा प्रार्थना आणि माझ्या वाणीला पूर्ण आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली